नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आज पहाटे हिंडलगा कारागृहावर धाड टाकून अवैध साहित्य जप्त केले. अचानक पडलेल्या धाडीमुळे कारागृहात एकच खळबळ उडाली. बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या नेतृत्वाखाली आज पहाटे 5 वाजता हिंडलगा मध्यवर्ती कारागृहावर अचानक धाड टाकून कारवाई करण्यात आली. सदर या धाडीमध्ये 40 पोलीस अधिकारी आणि 200हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या धाडीत 3 चाकू, तंबाखूची 10 पुडी, 1 सिगारेट, लहान हीटर, फायरचं बंडल असे अवैध साहित्य जप्त केले. भरधाव मालवाहू वाहनाने ऑटो रिक्षाला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी बीएस येडुरुप्पा मार्गाजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी ऑटो रिक्षा चालकाचं नाव अमीन येरगट्टी, वय 45 असे आहे. आपल्या ऑटो रिक्षात भाजी भरून बेळगावच्या दिशेने येत असलेल्या अमीन यांच्या ऑटो रिक्षाला शहरातील येडुरुप्पा मार्गाजवळील राष्ट्रीय महामार्गावर एका मालवाहू वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती, रिक्षातून बाहेर फेकल्या गेलेल्या अमीनचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच ऑटो रिक्षा चालकाचा मृतदेह उत्तरी तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवण्यात आला. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. जातिवंत वासराची पैदास व्हावी आणि पशुपालकांना प्रोत्साहन मिळावं यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत शनिवारी कंगराळी खुर्द येथे जातिवंत वासरू प्रदर्शन आणि जनावरांचं आरोग्य तपासणी शिबिर पार पडलं. या शिबिरात 100हून अधिक पशुपालकांनी वासरासह सहभाग दर्शवला होता. त्याचबरोबर सुधारित चारा बियाण्यांचं वाटप आणि जनावरांना जंत निर्मूलन औषधाचं वाटपही करण्यात आलं. गावात प्रथमच भरवण्यात आलेल्या वासरू प्रदर्शनाला पशुपालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद पाटील, डॉक्टर प्रताप हन्नूरकर, डॉक्टर दीपक, डॉक्टर चंद्रशेखर, त्याचबरोबर डॉक्टर अनिल कुमार, डॉक्टर प्रकाश मनी यासह विद्यार्थी, पशुपालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गुटखा साहित्याची पोच करण्यासाठी दुकानात गेलेल्या व्यावसायिकांच्या वाहनातील 10 लाख रुपये हातोहात लंपास करण्यात आल्याची घटना ग्रामीण भागातील हिरेबागेवाडी येथे घडली. काही जणांनी पाळत ठेवून हा प्रकार केला असल्याची चर्चा होत आहे. हिरेबागेवाडी येथील पेठगल्ली येथे गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायिक आपल्या सामग्रीसह वाहन घेऊन आला होता. हिरेबागेवाडी गावातील एका दुकानात ऑर्डरप्रमाणे गुटखा देऊन परतण्यापूर्वीच त्याच्या वाहनातील ठेवलेली 10 लाख रुपयाची रक्कम असलेली बॅग घेऊन चोराने पळ काढला. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बेंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला. त्याचे पडसाद सीमा भागातही उमटले. येथील मय समितीच्या आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्या घटनेचा निषेध नोंदवला होता. या प्रकरणी विविध पोलीस स्थानकामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. मार्केट पोलीस स्थानकामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी उच्च न्यायालयामध्ये ते गुन्हे रद्द करण्याबाबत दाद मागितली होती. त्या ठिकाणी न्यायालयाने 40 कार्यकर्त्यावरील तो गुन्हा रद्द केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गेल्या काही महिन्यांपासून माळी गल्ली, आझाद गल्ली, कामत गल्ली, दर्गा गल्ली परिसरातील ड्रेनेजची समस्या गंभीर बनली आहे. याचबरोबर दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नगरसेविका ज्योती कडोलकर यांना बोलावून घेऊन त्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली. यावेळी निधी नसल्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. लवकरात लवकर या समस्या सोडवू असं त्यांनी आश्वासन दिलं. नगरसेविकांबरोबरच L&T कंपनीचे आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांनाच नागरिकांनी जाब विचारला. त्यामुळे नगरसेविका व अधिकाऱ्यांनी या सर्व समस्या तातडीने सोडवू असं स्पष्ट केले. येळूर रोड वडगाव येथील पिंपळगट्ट्यासमोर गेल्या 3 ते 4 महिन्यांपूर्वी L&Tच्या वतीनं काम चालू होतं. आता सदर काम पूर्ण झालं असलं तरी काम पूर्ण होताच काही गडबडीने खड्ड्यात माती टाकून त्यावर पेवर्स बसवण्यात आले. मात्र पावसात हा रस्ता जवळजवळ अर्धा फूट आत खचला आहे. त्यामुळे येथे खड्डा निर्माण झाला असून या मार्गावरील सर्व वाहनधारकांना आपली वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचं दिसून येत आहे. या प्रसंगी रात्रीच्या वेळी या खड्ड्यांचा अंदाज दिसून येत नसल्याने येथे नेहमी छोटे मोठे अपघात घडत आहेत.
हा खड्डा लवकरात लवकर दुरुस्त न केल्यास मोठा अपघात होऊ शकतो. याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. संबंधित खात्याने येथे लक्ष पुरवून त्वरित येथील रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी येथील रहिवासी, व्यापारी वर्ग आणि वाहनधारकातून होत आहे. कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे आयोजित तिसऱ्या कर्नाटक राज्य रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर जान्हवी तेंडुलकर हिने 3 कांस्य पदक पटकावत अभिनंदन यश मिळवलं आहे. तिसरी कर्नाटक राज्य रँकिंग रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा नुकतीच म्हैसूर येथे पार पडली. या स्पर्धेत राज्यातील 11 जिल्ह्यातील 350हून अधिक स्केटिंगपटू सहभागी झाले होते. बेकिनकेरे ते कोवाड मार्ग सीमा हद्दीवर पडलेल्या खड्ड्यांकडे, रस्त्यांकडे दुर्लक्ष झाल्याने वर्गणी जमा करून खड्डे बुजवले आहेत. यासाठी बेकिनकेरे येथील काही युवकांनीच पुढाकार घेतला. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली असून त्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत होते. कित्येक वेळा तक्रारी करून देखील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष झाले होते. यासाठी काही युवकांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे जेसीबीच्या साहाय्याने बुजवले आहेत. उसगाव कोवाड मार्गावरील केवळ सीमा हद्दीत 500 मीटर रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. उसगाव ते बेकिनकेरे हा मार्ग सुरळीत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र हद्दीत रस्ता व्यवस्थित आहे. मात्र केवळ कर्नाटक हद्दीतील सीमेवर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे कोवाड, कागनी, नेसरी, होसूर आदी भागातील वाहनधारकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात वाघ, बिबट्या, हसवल आदी हिंस्त्र प्राण्याचे वास्तव मोठ्या प्रमाणात वाढलं असून सदर प्राणी भक्ष्यांच्या शोधात रात्री नागरिक वस्तीत प्रवेश करीत असल्यामुळे नागरिकांमधून घबराट पसरली आहे. 2 दिवसापूर्वी कालमनी परिसरातील शेतवडीत वाघाच्या पाऊलखुणा सापडल्या होत्या. त्यामुळे या भागातील नागरिक दहशतीखाली असतानाच शुक्रवारी रात्री जांबुटी ग्रामपंचायत समोर बिबट्याची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे येथील नागरिक दहशतीखाली आहेत. रेशन कार्ड दुरुस्तीची अंतिम मुदत शनिवारी असल्याने दुरुस्तीसाठी बेळगाव वन, कर्नाटक वन कार्यालयात नागरिकांची गर्दी झाली होती. त्यातच सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना सकाळपासून ताटकळत बसावे लागले. शिवाय अन्न व नागरिक पुरवठा खात्याने रेशन कार्ड दुरुस्तीची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्न व नागरिक पुरवठा खात्याने रेशन कार्ड दुरुस्तीसाठी 31 जुलैची अंतिम मुदत दिली होती. मात्र या काळात दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्याने पुन्हा 10 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. मात्र या काळातही सर्व्हर डाऊन आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे दुरुस्तीचे काम पूर्ण न झाल्यामुळे रेशन कार्ड दुरुस्तीसाठी मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी होत आहे. निप्पाणी महापालिकेच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झालं असून पुढील आठवड्यात पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्ष पदासाठी सामान्य महिला तर उपनगराध्यक्ष पदासाठी ओबीसी अ हे आरक्षण आले आहे. दोन्ही पदासाठी इच्छुक अधिक असल्याने आरक्षण जाहीर झालेल्या दिवसापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडीचे सर्व अधिकार नेत्याकडे असले तरी आपली शिफारस या पदासाठी व्हावी, यासाठी इच्छुकाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी पदाचे कालावधी विभागूनच देण्याचे रणतंत्र आखले जात आहे. आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.